सोमनाथच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री विधान भवनात धडधडीत खोटं बोलले असा आरोप सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनं केलाय। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात माहिती दिली। सोमनाथचा मृत्यू कोरोनरी आर्टरी डिसीज विथ अॅक्यूट कोरोनरी सिंड्रोममुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र फडणवीसांची माहिती म्हणजे महाराष्ट्र आणि संविधानाला कलंक लावण्याचा प्रकार असल्याचं सोमनाथच्या आई म्हणाल्या। मुलाला पोलिसांनी मारलं, त्याचं शवविच्छेदन घाटी रुग्णालयात न्यायाधीशांसमोर करण्यात आलं, तो अहवाल खोटा आहे का असा सवाल सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनं मुख्यमंत्र्यांना विचारलाय। मुख्यमंत्र्यांनी जे बोलले काल ऐकले, माझ्या पायाखाली वाळू सरकली। माझ्या मुलाला पोलिसांनी वुमेन ऑपरेशन मधून मारून माझ्या मुलाचं पोलिसांनी खून केले। बॉडी औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटल मध्ये गेलं। घाटी हॉस्पिटल मध्ये एमबीबीएस डॉक्टर होते। इन कॅमेरेमध्ये जेटच्या समोर माझ्या लेकराचं चिरफाड झाला। चिरफाड मध्ये त्या रिपोर्ट मध्ये असं आलं की पोलिसाच्या मारहाणीमुळे ह्याचं मृत्यू झाला। हे असं आलेलं सत्य रिपोर्ट आहे। सत्य रिपोर्ट असताना हे कोर्टाची परवानगी घेतली का माझी परवानगी आई आहे म्हणून माझी परवानगी घेऊन त्याने जे हॉस्पिटलला गेले। जे हॉस्पिटल मधून खोटे रिपोर्ट बनवून आणले। जे सत्य आहे, जे कोर्टाने न्याय दिलेला ते कोर्टाचा आदेश पालन करावं हे माझं विनंती आहे सरकारला। या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। पुढील अपडेट्स अमोल सोबत बघत रहा एबीपी माझा।